हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपल्या घरच्या पक्ष्यांचा व्हिडिओ करतोय. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो. तर ही जी पांढरी कोंबडी आहे तर आपल्या घरच्या पिलांमधून तयार झालेली आहे आणि हिने एक दोन वेळेस अंडी घातलेली आहेत मित्रांनो. आणि आता एक स्ट्रॉंग खुडकावरती आलेले आहे मित्रांनो. मग एकदम स्ट्रॉंग म्हणजे एकदम स्ट्रॉंग कोड आहे तिचं. आणि हा आपल्याकडे मल्टी कलरचा कोंबडा झालेला आहे, पक्ष्यांमधलाच आहे आपल्या. तर मस्तपैकी खूप सुंदर दिसतो मित्रांनो. आणि बाग वगैरे देतात. 6.5 महिन्याचे ते पक्षी आहेत मित्रांनो. आणि इथे स्वच्छ असं त्यांना पाणी ठेवलेलं आहे, आपण एकदम क्लीन करून ठेवलेलं आहे आणि औषध वगैरे टाकून ठेवत असतो मी मित्रांनो. तर सध्या या कोंबड्या अंडे देऊन झालेले आहेत आणि निवांत आहेत मित्रांनो. खूट झालं होतं, आता उठल्यात परत आणखीन खुडकावरून. आणि हा कोंबडा विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर कोणाला आवडत असेल मल्टी कलरमध्ये आणि मेन ब्रीडर म्हणून जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर 100% कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हा पक्षी मिळू शकतो. एकदम ब्लॅक अँड व्हाईट त्याचा कलर आहे आणि रेड कलरमध्ये पण आहे. असं फुल मल्टी कलरमध्ये छान कोंबडा आणि याच्यासोबतच आणखीन दुसरे 2-4 कोंबडे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. मस्त आरवतात, एक नंबर क्रॉसिंग पण करतात. म्हणजे मेटिंगसाठी पण खूप चांगले कोंबडे आहेत मित्रांनो. एकदम छान फुल ॲक्टिव्ह असे पक्षी आहेत आपल्याकडे. आणि गळाकाटूचा एक आहे तो मुंबईला ठाण्यामध्ये हे झालेला आहे, बुक झालेला आहे मित्रांनो, पण जाईल तो नंतर. आणि ही पिलं मित्रांनो 14 पिलं आहेत. ॲक्च्युली यांची आई जी होती म्हणजे ही पण होती आणि दुसरी पण होती. 2 कोंबडीच्या खालची पिलं आपण एका कोंबडीखाली लावत असतो. तर दुसऱ्या कोंबडीखाली लावली होती आणि तिने ना मित्रांनो 10 पक्षी मारून टाकले, म्हणजे 10 पिलं मारून टाकले. आणि मग नंतर लगेचच आपण निर्णय घेतला आणि ही कोंबडी अंड्यावरती आपण बसवली होती. जवळकर सरांनी आपल्याला सांगितलं होतं की दुसऱ्या कोंबडीखाली लावा. तर मग लगेच हिच्या खाली लावली आणि हिने ॲक्सेप्ट केली, का तर हिने पण ती पिलं काढली होती मित्रांनो. आणि मग हिने 14 पिलं सांभाळलेली आहेत मित्रांनो. एक नंबर अशी छान पिलं सांभाळलेली आहेत. पिलांची ग्रोथ तुम्ही बघू शकता. आणि हे कोंबडे आणि पिलं बुक झालेत मित्रांनो कर्नाटकामध्ये अक्कोळ या गावी. म्हणजे बाळूमामाचं जे जन्मगाव आहे अक्कोळ, तर तिथे ही पिलं हे झाले आहेत मित्रांनो, जाणार आहेत, बुक झालेले आहेत ऑलरेडी. आणि आपले सबस्क्रायबर मित्र आहेत अनिश भिवंगडे, म्हणजे आपला एकदम चांगला क्लोज मित्र आहे मित्रांनो, नाना. तर अनिशला ही पिलं आपण सेल केलेली आहेत आणि त्यांनी सगळं पेमेंट वगैरे दिलेलं आहे. फक्त थोडंसं गाडीचा प्रॉब्लेम येतो म्हणून पाठवायचं राहिलेलं आहे, पण आपण त्यांना लवकरच पाठवूया मित्रांनो. आणि आता इकडे आजी टोमॅटो कापत आहे. आपण गेली 2 व्हिडिओपासून आजी टोमॅटो कापून टाकतानाचाच व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. ॲक्च्युली हा मोठा व्हिडिओ होता, त्यामुळे आपण शॉर्ट करून टाकलेले आहेत मित्रांनो. तर पक्षी टोमॅटो वगैरे खातात आणि सध्या आपल्या पक्ष्यांचं फीड संपलेलं आहे म्हणून बाकी सगळ्या गोष्टी देतो मित्रांनो. आणि टोमॅटोच नाही तर आपण तांदूळ घालतोय त्यांना सध्या. आणि दुसरी गोष्ट, जे गिरणीमध्ये मिक्स पीठ असतं, मिक्स धान्याचं पीठ, तर ते पीठ देतोय. आणि सुकटीचा भुसा किंवा सुकटीचं पावडर मित्रांनो मिक्सरला लावून केलेलं ते देतोय. आणि सोबतच मग मल्टीव्हिटॅमिन असेल, कॅल्शियम असेल, किंवा मग लिव्हर टॉनिक असेल, किंवा मग आणखीन अँटीबायोटिक असेल, तर हे पक्षी खात असतात मित्रांनो टाईम टू टाईम. अशा गोष्टी त्यांना आपण देत असतो. आणि मग त्यामुळे आपला पक्षी कुठला आजारी पडलेला दिसत नाही किंवा आजार आलेला सुद्धा दिसत नाही मित्रांनो. खूप सारे लोक वॅक्सिन करतात तरीसुद्धा राणीखेत येतो आणि राणीखेत आल्यानंतर मरतात मित्रांनो. आणि खूप सारे सबस्क्रायबर पण मला सांगतात की आम्ही वॅक्सिनेशन करून सुद्धा मेले, पण आपण वॅक्सिनेशन नाही करत. मी नाही बोलत तुम्ही वॅक्सिनेशन नका करू म्हणून, पण मी वॅक्सिनेशन करत नाही. फक्त टाईम टू टाईम त्यांना लिव्हर टॉनिक देतो, टाईम टू टाईम मल्टीव्हिटॅमिन देतो आणि टाईम टू टाईम अँटीबायोटिक वगैरे देत असतो मित्रांनो. तर आजार येत नाही, युजली आजार येत नाही. कधीतरी चुकून आला मग त्यावेळेस पण आपण औषध पाणी करतो, त्यात पण अर्धे वाचतात आणि अर्धे मरतात पण मित्रांनो. पण मी वॅक्सिनेशन नाही करत. आणि तरीसुद्धा आता ह्या तलंग ज्या आहेत ना एकदम छान अशा ग्रोथ करत आहेत. आणि काही काही यातल्या तलंग क्रॉस पण करत आहेत मित्रांनो आणि लवकरच अंडी पण घालणार आहेत. तर खूप कमी वयामध्ये ह्या तर एकदम 4-4.5 महिन्याच्याच आहेत, 4.5-5 महिन्याच्याच आहेत. तर जस्ट अंड्यांना येत आहेत मित्रांनो, अंडी वगैरे घालतील त्या. पण पहिल्यांदाची अंडी एकदम छोटी असतात, त्यामुळे मग पहिल्यांदाच्या अंड्यातून एवढ्या छोट्या अंड्यातून आपण पिल्लं नाही काढणार. थोडेसे मोठे अंडे मिळाल्यानंतर आपण पिल्लं वगैरे काढणार आहोत. आणि जास्त म्हणलं तर माझी आजी जास्त एफर्ट्स घेत असते मित्रांनो पक्ष्यांना सांभाळण्यासाठी. खरंच ती आहे म्हणून मी हे पक्षी सांभाळू शकतो, नाहीतर तिच्याशिवाय बऱ्यापैकी कठीण गोष्ट होती मित्रांनो. आणि आजी सांभाळते म्हणूनच हे पक्षी एकदम छान, एकदम टवटवीत आणि मस्त देखणे सुद्धा आहेत मित्रांनो. आणि हा कोंबडा खूप मोठा होणार आहे मल्टी कलरचा. मे बी आपण त्याला ठेवू किंवा मग चांगले पैसे आले तर मग त्याला विकू सुद्धा मित्रांनो. तर एकंदरीत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईपचे पॉईंट द्या.